ए भारती, चहा देतेत ना? किती वेळ झाला सांगन. घ्या. आणि किती वेळ वगैरे काय झालेला नाहीये, 5 मिनिटं सुद्धा झाली नाहीत अजून. आणि कशाला चिडचिड करताय एवढी? मी कशाला चिडचिड करू? हा, काय? राधिका आपल्या घरी परत गेली म्हणून काही सुचत नाहीये ना? उगाच काहीतरी बोलू नकोस. हे हसायला काय झालं? काही नाही, आपल्या लग्नाच्या वेळची एक गोष्ट आठवली. आपल्या लग्नाच्या? कुठली? माझी पाठवणी झाली, त्यानंतर आई बाबा आणि सगळे पाहुणे घरी परत गेले. आणि परत गेल्यावर बाबा एकदम गायब झाले कुठेतरी. इतके पाहुणे घरामध्ये, ही शोधाशोध सुरू झाली. थोड्या वेळाने बाबा सापडले, विहिरेजवळ जाऊन बसले होते. एकटेच? हो ना. माझ्या आठवणींनी खूप हळवे झाले होते, डोळ्यात अगदी पाणी आलं होतं. आई सांगायची ना, मी इकडे आल्यानंतर 15 दिवस तरी त्यांना काही सुधरतच नव्हतं, सारखी चिडचिड करायचे. तुमचंही तसंच झालंय. लेक आपल्या घरी गेली ना, तुम्हाला चैन पडत नाहीये आणि चिडचिड करताय सारखी. काय लेक सासरी गेल्यानंतर बापाला काय यातना होता ते आता समजतंय. आपल्यालाही पोरगी नाही, पण राधिकेनं किती लगेच जीव लावला ग आपल्याला. एकदम मिक्स होऊन गेली सगळ्यात. पोटी जन्माला नाही आली म्हणून काय झालं? जीव लावला ना की असंच नातं तयार होतं. तसंच झालंय राधिकाच्या आणि आपल्या बाबतीत. राधिकाला जाऊन अर्धा तास सुद्धा नाही झाला आणि घर कसं खायला उठलंय. माझं त्यांना डोकं दुखायला लागलंय. म्हणजे वाईट पण वाटतंय आणि दुसरीकडे आनंदही होतोय. तिच्या घरी जाते याचा. तर मी त्यालाही सांगितलं, मी म्हटलं राधिका गेली बरं आपल्या आपल्या घरी. तुला प्रायव्हसी हवी होती ना, घे आता प्रायव्हसीच प्रायव्हसी घरामध्ये. डोंबलाची प्रायव्हसी. एक काम कर, समितीच्या अंगावर सगळी कामं टाक, म्हणजे तिला कळेल राधिका असताना कसं सगळं आयतं मिळायचं पुण्यामध्ये. खरंच ती करायची नाही राधिका, आणि नेमकं तेच समिधाच्या डोळ्यात चलत होतं. नात्यांचं असंच असतं, ज्यांच्याकडे ती असतात त्यांना त्याची किंमत नसते, आणि ज्यांच्याकडे ती नसतात ना, ती आपली माणसं अशी शोधत राहतात. सगळी नाती नाहीतरी आजकाल पैशांवरच चालतात. तर म्हटलं की नात्यांचा ओलावा असतो हे आजकालच्या पोरांना कळतंय कुठे. माझ्या राधिकेला ते मात्र कळलंय. तू बघ, कधीच एकटी पडणार नाही. काय झालं परत? झाली परत सुरुवात. आणा इकडे, गरम करून आणते. नाही तर असं करा ना, तुम्ही तुमच्या लाडक्या लेकीकडे जा, तिथे छान मस्त गरमागरम चहा पिऊन या. क्या मैडम, आज एकदम खुश दिसताय. गाणं बिणं? हा, क्या बात क्या है? मग माझा मूड आज खूप छान आहे. अच्छा, म्हणजे तुला कळलं वाटतं राधिका ताई तिच्या घरी गेली ते? अर्थात. आज कितीतरी दिवसांनी आपल्या घरात इतकी शांतता होती, कळणारच ना मग. अच्छा, म्हणजे राधिका ताई ह्या घरात नाहीये म्हणून तू खुश आहेस तर? हो, आणि तुम्ही मला खुश दिसताय सगळे. हे बघ, आमच्या खुश होण्याचं कारण आणि तुझं कारण यात खूप फरक आहे. आणि काय ना, मुळात ती तुला इथे नकोच होती, त्यामुळे कधी एकदाची ह्या घरातून जाते असंच वाटायचं ना तुला नेहमी. का नाही वाटणार पंकज, हे आपलं घर आहे. आणि तसंही राधिका इथे असताना किती बडबड करायची, प्लस ते अथर्वाची मस्ती, नको वाटलेलं. आणि एवढंच नाही, आपल्या घराचं सार्वजनिक कार्यालय केलं होतं तिने. आणि वरनं तिची ती मसाले, लोणची, पापड ते आहेच. त्या मसाल्याचा ना उग्र वास आपल्या घरात भरलेला असायचा. नको नको, मला ना ती आठवणही नको वाटतेय. पण मला एक कळत नाही पंकज, नाना नानी कुठल्या हक्काने तिला आपली मुलगी मानायचे रे? मला ते लॉजिकच नाही कळू शकत. बरं, तिला मदत केली वगैरे इथपर्यंत सगळं ठीक आहे, पण म्हणून तिने आपलं घर तिच्या ताब्यात घेतलं हे तर मला अजिबात नाही आवडलं. समिधा यार, तू सगळ्या गोष्टीचा असं नेगेटिव्ह विचार का करतेस नेहमी?
उलट आनंद तुला ह्या गोष्टीचा मानायला हवा की तिला तिचा स्वाभिमान परत मिळालाय. अगं तिची मेहनत, तिची जिद्द, गुरुनाथ कसाही वागला तरी त्याला क्षमा करण्याची तिची वृत्ती. अरे या सगळ्या गोष्टींचं कौतुक करायचं तर सोडा, तुझं आपलं काहीतरी तिसरंच. 1 मिनिट पंकज, निदान राधिकाने तरी स्वाभिमानाच्या गप्पा मारू नये का प्लीज. गुरुनाथने तिला घराबाहेर काढलं, शनायाला घरात आणून ठेवलं, तेव्हा कुठे गेला होता तिचा स्वाभिमान? तेव्हा खरं तर राधिकाने त्याला सोडून द्यायला हवं होतं, पण नाही. नवऱ्याला देव मानणाऱ्यांपैकी आहे रे ती. नवरा कसाही वागला, कितीही चुकला तरी तो चांगलाच. आय डोंट गेट इट. प्लीज, नवऱ्याला देव्हारात काय बसवेल, त्याची पूजा काय करेल, मूर्खपणा आहे सगळा. आणि या मूर्खपणाचे तुम्ही गोडवे गाता. वा. समिधा, मला ना कधी कधी तुझं काही कळतच नाही, सिरियसली. तुला कधी कळणारही नाहीये. अरे मला सांग, तुझा प्रॉब्लेम काय एक्झॅक्टली? हे बघ, मला इतकंच वाटतंय की वरवर राधिकाने कितीही दाखवलं ना तरी यापुढे तिला गुरुनाथ बरोबर संसार करणं जड जाणार. मार्क माय वर्ड्स. नाही म्हणजे मी हे पूर्ण विचार करून आणि प्रॅक्टिकली बोलते. समिधा, प्रत्येक वेळी प्रॅक्टिकली विचार करणं म्हणजेच बरोबर विचार करणं असं नाही होत. मी तुला गॅरंटीनी सांगतो की ह्या वेळेस राधिकाताई आणि गुरुनाथ सुखाने संसार करतील. अँड यू मार्क माय वर्ड्स. ओके पंकज, आपण का म्हणतोय पण या? जाऊ दे. कसला सुखाने संसार पंकज? नॉनसेन्स आहे सगळं. गुरुनाथ आणि शनायाचं पॅचअप झालंय हे राधिकाला माहीतही नाहीये. राधिका एक मूर्ख आणि तुम्ही शतमूर्ख. गुरुनाथ कसा आहे हे अजूनही तुम्हाला कळलं नाहीये. राधिकाला त्याने घरी बोलवलंय, पण याचा अर्थ असा नाही की सगळं आलबेल आहे. पण मला याबद्दल शनायाशी बोलायला हवं. शनायाला कळलं असेल का की राधिका घरी परत गेलीये ते? शनायाला फोन करते. पंकज, मी जरा आलेच, वॉक घेऊन येते. थँक्यू. कट कसला करतोय हा?